सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्याचा फटका माणसांबरोबरच जनावरांनाही बसत आहे। उन्हाळ्यात जनावरांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत असतात। याच पार्श्वभूमीवर पेठ येथील शेतकरी शिवाजी दिलीप पवळे यांनी एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे। पवळे यांनी आपल्या शेतामध्ये रायगडावरील मेघडंबरीच्या प्रतिकृतीसारखा मांडव उभारला आहे। या मांडवामध्ये जनावरांना सावली मिळत असून वाढत्या उकाड्यापासून त्यांचे संरक्षण होते। त्यामुळे जनावरे कमी आजारी पडतात आणि त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत आहे। या अनोख्या मांडवामुळे केवळ जनावरांची सोयच झाली नाही, तर इतिहासाची आठवणही जिवंत झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती जागवणारी ही रचना पाहून शेतकऱ्यांमध्ये आणि तरुण पिढीत इतिहासाबद्दल आकर्षण निर्माण होत आहे। शिवाजी पवळे यांच्या या उपक्रमातून जनावरांप्रती असलेले प्रेम आणि जिव्हाळा स्पष्टपणे दिसून येतो। तसेच शेती आणि इतिहास यांचा सुंदर संगम साधत त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे। नमस्कार, मी शिवाजी दिलीप पवळे, मुक्काम पोस्ट पेठ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। आपला हा बैलगाड्याचा मांडव माझे वडील साधारण बऱ्याच वर्षापासून बनवायचे। लहानपणापासून मी त्यांना बैलगाड्याचा मांडव बनवण्यासाठी लहानपणापासून मदत करायचो। आणि आपलं जे मंडळ आहे सह्याद्री प्रतिष्ठान म्हणून, तर ते मंडळाच्या माध्यमातून आमची दरवर्षी गडकिल्ल्यांची सफर असायची। मग आम्ही गडकिल्ल्यांची सफर करत असताना आम्हाला एक अशी कल्पना सुचली की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि त्या गडकिल्ल्यांचा एक आकार देण्याचा मांडवासाठी जर प्रयत्न केला तर ती एक छान अशी संकल्पना होऊ शकते। म्हणून आम्ही एक 12-13 वर्षापूर्वी एक अशी संकल्पना आणि मांडणी करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला। आणि त्यावर्षी शिवनेरी असेल, शनिवारवाडा असेल, तोरणा असेल, रायगडावरची मेघडंबरी असेल, यांसारखे असे बरेचसे बैलगाडा मांडव आपण दरवर्षीच्या उन्हाळ्यामध्ये करत गेलो। साधारण हा आपला बैलगाड्याचा हा आपला समोर आपण पाहत आहोत, तर तो 12वा मांडव आहे। आणि हा 12वा मांडवाचं प्रतिकृती आपण रायगडावरची मेघडंबरी याचा प्रतिकृती देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। बैलगाडा मांडव बनवण्याची संकल्पना अशी की ग्रामीण भागामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये बैलांच्या सावलीसाठी आणि उन्हापासून संरक्षण होण्यासाठी म्हणून आपण बैलगाड्याचा मांडव आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण पाहतच असतो। आणि ही संकल्पना करत असताना म्हटलं की एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा आपण आकार देऊयात। म्हणजे जे आता आपण पाहतोय की शहरी संस्कृतीमुळे किंवा मग सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामुळे ग्रामीण भागातील ही बैलगाडा मांडवाची संस्कृती सध्या लोप पावत चाललेली आहे। आणि येणाऱ्या पिढ्यांना ही संस्कृती कळावी, बहरावी, वाढावी आणि ह्या मांडवातील साधेपणा, ग्रामीण संस्कृतीचा ढंग, ह्या कलेचा सुरेख संगम आपण ह्या बैलगाडा मांडवाच्या माध्यमातून पाहू शकतो। गेल्या 11 वर्षापासून आपण मांडव आपल्या घराजवळ करायचो आणि घराजवळ केल्यामुळं ज्या लोकांना माहीत होता तेच मांडव पाहायला आवर्जून यायचे। पण ह्या वर्षी आपलं हॉटेलचं पुणे नाशिक हायवेला हॉटेलचं काम चालू होतं। मग त्या दरम्यान आपल्याला पुन्हा एकदा अशी कल्पना सुचली की आपण जर हा मांडव हायवेच्या जर कडेला आणला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो। आणि मग त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू झाले। साधारण एक 2.5 महिन्यापूर्वी आपण ह्या मांडवाला सुरुवात केली। साधारण ह्या मांडवासाठी जवळपास 2 महिन्याहून अधिकचा कालावधी लागला। मग त्यासाठी जवळपास 300हून अधिक कडब्याच्या पेंड्या लागल्या। भलेही ह्या वर्षी कडब्याला विक्रमी बाजारभाव भेटला असेल 8,000 रुपये शेकडा, तरीसुद्धा आपण ह्या पैशाकडे बघितलं नाही, आपल्याला मांडव करायचाच होता। आणि त्यानंतर साधारण एक 200च्या दरम्यान बांबू लागले आपल्याला। आणि ह्या मांडवाची खासियत अशी की आपण हा बैलगाड्याच्या मांडवाच्या ताट्या आपण वडाच्या पारंब्यांनी बांधलेल्या आहेत। म्हणजे यातून आपण एक जुन्या काळातील जी एक बांधणीची पद्धत होती, म्हणजे सध्या आपण तारा किंवा मग काथ्या याच्या माध्यमातून आपण बांधू शकलो असतो, पण आपल्याला नवीन काहीतरी दाखवायचं होतं, नवीन वेगळेपणा, किंवा आपण एक पारंब्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण एक ताटी बांधू शकतो हे आपल्याला समाजाला दाखवायचं होतं। म्हणून आपण मांडवाच्या पूर्ण ताट्या ह्या फक्त आपण वडाच्या पारंब्यांपासून बांधलेल्या आहेत। हा मांडव तयार करत असताना जी आपण मागं पाहत आहोत की रायगडावरची मेघडंबरी आहे,
तर ती अशी सहज उचलून वरती ठेवणं सहज शक्य नव्हतं. साधारण एक 15-16 फुटाची हाईट आहे. ते 4-5 जणांनी उचलून असं वरती ठेवणं सहज शक्य नव्हतं. मग त्यासाठी आम्हाला एक क्रेन बोलवावं लागलं आणि मग त्या क्रेनच्या माध्यमातून आम्हाला ती मेघडंबरी आपल्याला अशी सहज शक्य म्हणून ठेवता आली. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.